आणि आता पाहूयात गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। नांदेड जिल्ह्यातील भाऊराव सहकारी साखर कारखान्याने शेअर्सची रक्कम 10,000 वरून 15,000 करण्यात आली आहे। 15 दिवसात वाढीव रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा नोटीसद्वारे देण्यात आला। कोल्हापुरातील गर्भलिंगनिदान प्रकरणामध्ये आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली। यामध्ये एका डॉक्टरचा आणि एका नर्सचा समावेश आहे। 2 दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलीस आणि आरोग्य विभागाने छापा टाकत राधानगरी आणि बुदरगड तालुक्यातील बोगस गर्भलिंगनिदान केंद्राचा भांडाफोड केला होता। बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौसाळा शाखेमध्ये मैताच्या नावावरील पैसे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरील कर्जमाफीची रक्कम परस्पर काढल्याचा प्रकार न्यूज 18 लोकमतने दाखवला होता। या प्रकरणामध्ये बँकेचे शाखाधिकारी रोखपाल, मुख्य तपासणी निलंबित करण्यात आले। यवतमाळच्या नेर तालुक्यातील मालखेड इथे खाद्यतेलाचा टँकर पलटी झाला। यावेळी तेल घेऊन जाण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। टँकर रस्त्यावरती पलटी झाल्याने नेर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप धोकादायक स्थितीत असल्याचं चित्र दिसून आलं। या खांबांना वाळवी लागल्याचं वास्तव उघडकीस आलं। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं तातडीची उपाययोजना म्हणून वाळवीनं पोखरलेल्या खांबांचा भाग कापून काढून दगडी चौथऱ्याचा आधार देण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू केलं। हिंगोलीतील गोरेगाव इथे पीक विमा परताव्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं उपोषण सुरू आहे। या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। त्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर ठिय्या देत आंदोलन केलं। रत्नागिरीतल्या प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरामध्ये माघी गणेशोत्सवाची पूर्वतयारी सुरू झाली। गणेशोत्सवानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली, तर बाप्पांना सुद्धा सोवळं नेसण्यात आलं। पुणे जिल्ह्यातील खोदड इथल्या महाकाय रेडिओ दुर्बिणीला एबल 2256 आकाशगंगा समूहातील रेडिओ प्रारणे टिपण्यात यश मिळालं आहे। काही वर्षांपूर्वी अद्ययावत केलेल्या जीएमआरटीच्या अधिक संवेदनशील इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीमुळे हे यश मिळाल्याचं मानलं जात आहे। भंडारा जिल्ह्यात ठाकरेंच्या पक्षाकडून 3 दिवसीय तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेमध्ये जिल्ह्यासह परराज्यातून 500 तिरंदाजांनी सहभाग नोंदवला। सोमवारी या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे। रन फॉर नेशन या उपक्रमांतर्गत चिपळूणमधील मार्ग तांबणे एज्युकेशन सोसायटीकडून मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत जवळपास 3000 स्पर्धकांनी भाग घेतला होता। मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ते सहभागी झाले। आमच्या काळातल्या राजकारणात विचारांची स्पर्धा होती। सध्याच्या राजकारणात जीवघेणी स्पर्धा सुरू असून काही अपवाद सोडले तर पक्ष सत्तेसाठी काहीही करण्याची तयारी ठेवतात, असं भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी म्हटलं। चिपळूणमधील मार्ग तांबणे इथे मॅरेथॉन स्पर्धेच्या दरम्यान मधु चव्हाण बोलत होते। आदित्य ठाकरे औरंगाबादेत हिंदू हृदय सम्राट पुस्तकाचे उद्घाटन करायला आले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आले असते तर आम्ही ही मॅच आधीच खेळली, आम्ही षटकार आधीच मारला असं ते म्हणाले। असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावला। यावेळी उद्घाटन करताना क्रिकेटच्या पिचवरती त्यांनी बॅटिंग केली। शिवसेना पक्ष वाढतच राहणार आहे। जे गेले त्यांना डिस्क्वालिफाय व्हायचंय, कायद्यात त्यांना वाचवण्यासाठी कोणतेही प्रोव्हिजन नाही। तसंच मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये जाऊन कोणते उद्योग आणले, किती कोटी रुपये खर्च केले याची सविस्तर माहिती वेगळी पत्रकार परिषद घेऊन देऊ असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर दिलं। पक्षानं सांगितल्यास रत्नागिरीतून निवडणूक लढणार असल्याचं भास्कर जाधवांनी म्हटलं। दरम्यान मलाही पक्षानं सांगितल्यास मीही गुहागरमधून निवडणूक लढवेल असं प्रत्युत्तर उदय सामंतांनी दिलं। काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी जलसंधारण विभागाची कामं रद्द केल्याप्रकरणी कोर्टात जावं असं प्रतिआव्हान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं। कोर्टात गेल्यामुळे राज्य सरकारला आपली बाजू मांडून ठाकरे सरकार किती नियोजन शून्य होतं हे लेखी स्वरूपात मांडता येईल असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलं।
राज्य सरकार पडणार या संदर्भात विरोधकांकडून वक्तव्य केली जात आहेत, त्यामुळे अनेक मुहूर्त दिलेत. मात्र हे सरकार चांगलं काम करतं, त्यामुळे कुणाच्या बोलण्यानं सरकार पडणार नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं. परभणीचे राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी मुख्यमंत्र्यांवरती गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विविध गुन्ह्यातील आरोपींचे फोटो असल्याचा दावा त्यांनी केला. पाथरी तालुक्यातील सरपंच यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवरती बाबाजी दुर्राणी यांनी पत्रकार परिषद घेतली असून या पत्रकार परिषदेमध्ये विविध गुन्ह्यातील आरोपी हे मुख्यमंत्र्यांसोबत दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. भाजप सोडून सर्व पक्ष एकत्र येत असतील तर स्वागतच आहे. फक्त एवढीच इच्छा आहे की निवडणुकीच्या वेळी कोणी पडद्यामागून हातमिळवणी करू नये, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलं. मुंबईत गोवर रुग्णांची संख्या वाढतीये, यावरती प्रतिबंधात्मक उपाय करण्याची गरज असल्याचं माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं. लसीकरणाची कमी जाणवायला नको, यासाठी सरकारनं लक्ष देण्याची गरज असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आम्हाला यापूर्वी नाकारल्यानं आम्ही त्यांच्याशी बोलणार नाही. त्यांना गरज असेल तर त्यांनी आमच्याशी बोलावं, अशी रोखठोक भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. शिवसेना वंचित आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी आल्यास स्वागतच आहे, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं. शिवसेना आणि वंचितच्या युतीबाबत बोलणी झाली असून काँग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा करून एकत्र घोषणा करू, अशी भूमिका उद्धव ठाकरेंची असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत यायला हवं, धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आले पाहिजेत, असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. प्रकाश आंबेडकरांनी सोबत यावं, अशी विनंती टोपे यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारनं लवकरात लवकर घ्यायला हव्यात. निवडणुका लांबणीवरती पडल्यामुळे विकासाला खीळ बसत असल्याचं सुद्धा राजेश टोपे यांनी म्हटलं. सरकारनं स्टे उठवला पाहिजे, जेणेकरून विकासाची कामं मार्गी लागतील, असं सुद्धा राजेश टोपे म्हणाले. नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात बोलताना सुजय विखे पाटलांनी सूचक वक्तव्य केले. देवेंद्र फडणवीस कधी काय करतील हे कोणीही सांगू शकत नाही. अपेक्षित वेगळंच असतं, घडतं मात्र अनपेक्षित. हा त्यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं. सुजय विखे पाटलांनी राहुल गांधींवरती टीकास्त्र सोडलं आहे. जेवढ्या जोरात राहुल गांधी भारत जोडो यात्रा करतील, तेवढ्या जोरात काँग्रेस सोडो यात्रा सुरू होईल, अशी टीका सुजय विखे पाटलांनी केली. निळवंडे प्रकल्पाच्या डाव्या उजव्या कालव्यासाठी 52 वर्ष उलटली. हा प्रकल्प 8 कोटींवरून 3000 कोटींवरती गेला. त्यामुळे आता जलसंपदा विभागाला कालव्यांच्या कामास कोणतीही वाढीव मुदत मिळणार नाही, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले. अशात डावा कालवा मार्च अखेर तर उजवा कालवा जून अखेरपर्यंत पूर्ण करावा लागणार आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील चंद्रभागा नदीची नगरपालिकेनं स्वच्छता केली आहे. यावेळी चंद्रभागा नदीतून तब्बल 10 टन कचरा गोळा करण्यात आला. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील 24 अग्निशमक सिलेंडरची मुदत संपली असून महिना उलटला, मात्र तरीसुद्धा त्याची रिफिलिंग झालेली नाही. त्यामुळे आपत्ती काळात आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणाच उपलब्ध नसल्याचं समोर आलं. मोखाड्यातील अतिदुर्गम असलेल्या सावर्डे गावात गेल्या 25 दिवसात 2 बालकांचा मृत्यू झाला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दोन्ही मृत बालकांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. तसंच बालमृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं. औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौकातील भूविकास बँकेच्या इमारतीचे शासनाकडे हस्तांतर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तिथल्या भाडेकरू असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या मातृभूमी ट्रस्टसह 22 भाडेकरूंना गाळे रिकामे करण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या. मनमाडच्या ग्रामीण भागात एसटी बसची संख्या कमी असल्यानं विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होतीये. कधी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून तर कधी टँकरमधून असा जीवघेणा प्रवास विद्यार्थ्यांना करावा लागतोय. त्यामुळे एसटी फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जाते. अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अद्याप प्रशिक्षकांची निवड प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तर जिल्ह्यातील शिक्षक 2021 ते 2022 मधील पुरस्कारापासून वंचित असून शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणाबद्दल शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. पुण्यात लव्ह जिहाद, धर्मांतर विरोध आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन हा धर्मवीर दिन म्हणून साजरा जाहीर करावा, या मागण्यांसाठी जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये विविध हिंदुत्ववादी संघटनांनी सहभाग घेतला. आमदार शिवेंद्रराजे भोसले सुद्धा या मोर्चात सहभागी होते.
मुंबई गोवा महामार्गावरील वाढत्या अपघात प्रकरणी जनआक्रोश समिती रस्त्यावरती उतरली। रायगडमधील माणगावमध्ये मूकमोर्चा काढण्यात आला। दरम्यान रेपोली इथल्या अपघातग्रस्तांना श्रद्धांजली वाहण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शहरामध्ये सकल हिंदू समाजानं विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला। या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार राजन साळवी सुद्धा सहभागी होते। हिंगोलीच्या गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर गेल्या 5 दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं उपोषण सुरू आहे। मात्र प्रशासन दखल घेत नसल्यानं आज सेनगाव आणि गोरेगाव शहर बंदची हाक देण्यात आली। यावेळी बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला। मुंबई गोवा महामार्गावरील वाढत्या अपघाताच्या घटनांमुळे माणगावमधील जनआक्रोश समिती आक्रमक झाली। रस्ते कामांचा कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा जनआक्रोश समितीनं केली। महामार्गाचं काम न केल्यास मंत्रालयावरती मोर्चा काढण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला। मध्यावधी निवडणुका लागल्याच पाहिजेत म्हणजे लोकांना पक्षाची खरी ताकद कळेल असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं। तर हे सरकार बदला घेण्यासाठी तयार झालेलं सरकार असल्याची टीका सुद्धा पवारांनी केली। अजित पवारांची वसंतदादा साखर कारखान्याच्या कार्यक्रमानंतर एका कार्यकर्त्याच्या घरी भेट दिली। यावेळी राष्ट्रवादीच्या सुभाष गव्हाणे यांची कन्या लहानग्या कृतिकानं अजित पवारांचं औक्षण केलं। ठाकरे गटाचे आमदार शंकरराव गडाख यांच्या मुलाची राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या मुलीशी लग्नगाठ बांधली जात आहे। अहमदनगर जिल्ह्यातील सोनई इथे हा शाही विवाह सोहळा पार पडतोय। विवाह सोहळ्यासाठी शरद पवार, आदित्य ठाकरे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत। अमरावती पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे बुलढाणा दौऱ्यावरती आहेत। भाजप नेते रणजित पाटील यांच्या प्रचारासाठी बावनकुळे बुलढाण्यात आले असून भाजपच्या सर्वच नेत्यांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली। अमरावती जिल्ह्यातील भाजप नेत्या आसावरी देशमुख यांनी ठाकरे पक्षात प्रवेश केलाय। उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून आसावरी देशमुखांनी पक्षप्रवेश केला। कर्जत जामनेरचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवरती निशाणा साधला। काँग्रेसच्या उमेदवारांना बंडखोरी केली, यापेक्षा सुद्धा भाजपला उमेदवार मिळाला नाही। यावरून भाजपची ताकद कमी झाली हे स्पष्ट होतंय असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं। कल्याणमध्ये मंत्री रवींद्र चव्हाणांनी शिक्षकांची शाळा घेतली। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत चुकीच्या पद्धतीनं मतदान केल्यानं 10% मतं बाद होतात। त्या संदर्भात त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केलं। सोलापूर जिल्हा महिला काँग्रेसनं भाजप खासदार ब्रजभूषण सिंग यांच्या विरोधामध्ये काँग्रेस भवनजवळ मेणबत्त्या पेटवून निषेध केला। ब्रजभूषण सिंग यांची पदावरून हकालपट्टी झालीच पाहिजे अशी मागणी महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली। पिंपरी चिंचवडमधील विद्यार्थिनींच्या राड्याचा व्हिडिओ समोर आला। एका मुलीनं दुसऱ्या मुलीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यानं मारहाण केली। बहिणीला केलेल्या मारहाणीचा बदला म्हणून ही मारहाण करण्यात आली। जुन्नर तालुक्यातील आळे इथल्या ज्ञानमंदिर हायस्कूलच्या आवारामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याला शिक्षक आणि शिपायांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी आळेफाटा पोलिसांमध्ये शिक्षक आणि शिपायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। शिक्षक जयसिंग जाधव आणि शिपाई सोमनाथ कुऱ्हाडेवर गुन्हा दाखल करण्यात आला। वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैनीतल्या रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या प्रकरणी आता 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। शिरपूर पोलीस पुढील तपास करत आहेत। भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष खासदार CR पाटील यांनी चांदवडला येऊन श्री रेणुका मातेचं सहपत्नीक दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळावं यासाठी सुद्धा देवीला साकडं घातलं। बोदवडमधील जामठी येथे अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री 2 दुकानं फोडली। त्यानंतर तिसऱ्या दुकानात चोरीचा त्यांचा प्रयत्न फसल्यानं चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला। या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। समृद्धी महामार्गावरती अपघातांची मालिका सुरूच आहे। अमरावतीच्या धामणगावमध्ये समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले। मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावरती शनिवारी रात्री गोळीबार झाला। पिस्तूल रोखून पैशाची मागणी करत हा गोळीबार करण्यात आला। मात्र गोळीबार करताना पिस्तूल न चालल्यानं थिगळे थोडक्यात बचावले।
पनवेलच्या टावरवाडी इथल्या दोघांनी एकाच वेळी विषप्राशन करत आत्महत्या केली आहे. राम निरगुडा आणि पिंकी निरगुडा अशी दोघांची नावं असून प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. घाटगे या चिमुरडीनं कर्नाटकातील सर्वोच्च मूल्य नगिरी या शिखर सर केलेलं आहे. हे शिखर सर करणारी ती सगळ्यात लहान गिर्यारोहक ठरलेली आहे. अन्वीच्या या कामगिरीचं सगळ्या स्तरातून खूप कौतुक होत आहे. दिवसभर भूकच लागणार नाही अशी गोळी शास्त्रज्ञांकडून तयार करण्यात येते आहे. प्रोटीनसह महत्त्वाचे पोषण तत्व या गोळीत असतील. वर्ल्ड पॅकेज ऑर्गनायझेशन या ठिकाणचे डॉक्टर चक्रवर्ती यांनी याबाबत माहिती दिली. IIT मद्रासनं स्थापन केलेल्या कंपनीनं भारोस ही स्वदेशी बनावटीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम तयार केली आहे. ही OS ऑफ दी शेल्फ हँडसेटमध्ये इन्स्टॉल करता येऊ शकते. ज्या कंपन्या आणि संघटनांचे सुरक्षा आणि गोपनीयता विषयक धोरण कठोर आहे अशांना भारोसच्या माध्यमातून सेवा पुरवण्यात येते. नवीन डेबिट आणि क्रेडिट कार्ड मिळवण्याकरता विलंब होत असून ग्राहकांना महिना दीड महिना वाट बघावी लागते. रशिया युक्रेन युद्धामुळे पुरवठ्यावर कार्डात वापरल्या जाणाऱ्या चिपचा तुटवडा निर्माण झाल्यानं विलंब होतोय. सरकारी बँक ग्राहकांना याचा सर्वाधिक फटका बसतोय. नव्या संसद भवनाचा आणखी एक मुहूर्त टळला. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राष्ट्रपतींचं अभिभाषण हे सध्याच्या संसदेत होणार. या संदर्भात सरकारकडून अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आलंय. त्याच सोबत सुरक्षेच्या कारणास्तव सेंट्रल विस्टाचे फोटोही वेबसाईटवरून काढण्यात आलेले आहेत. सरकारद्वारे देण्यात येणारी देशातील पहिली कोरोना लस 26 जानेवारीला लॉन्च करण्यात येणार आहे. भारत बायोटेक कंपनीच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली. सुरुवातीला ही लस खासगी रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष खासदार CR पाटील यांनी चांदवडला येऊन श्री रेणुका मातेचं सहपत्नीक दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळावं यासाठी देवीला साकडं घातलं. बोदवडमधील जामठी इथं अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री 2 दुकानं फोडली. त्यानंतर तिसऱ्या दुकानात चोरीचा त्यांचा प्रयत्न फसल्यानं चोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. अमरावतीच्या धामणगावमध्ये समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले. थायलंडमधील 110 भिक्खूंनी परभणी ते दादर चैत्यभूमी अशी पदयात्रा काढली. ही यात्रा दाखल झाली असून हजारो अनुयायांनी मोठ्या उत्साहात यात्रेचं स्वागत केलं. तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रचार करण्याकरता पदयात्रा काढण्यात आली. तेवीस ते 27 जानेवारी दरम्यान भगवा सप्ताह पाळला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. दरम्यान वांद्रे-वरळी सीलिंग पासून सायकल रॅली काढण्यात आली. ब्रेकनंतर आपलं स्वागत. पाहूयात इतरही काही गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात. माघी गणेशोत्सवाच्या निमित्तानं चारकोपच्या राजाचा राजशाही थाटात आगमन सोहळा पार पडला. ढोल ताशाच्या गजरात यावेळी बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. थायलंडमधील 110 भिक्खूंनी परभणी ते दादर चैत्यभूमी अशी पदयात्रा काढली. ही यात्रा जालन्यात दाखल झाली असून हजारो अनुयायांनी मोठ्या उत्साहात यात्रेचं स्वागत केलं. तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली. 23 ते 27 जानेवारी दरम्यान भगवा सप्ताह पाळला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान वांद्रे-वरळी सीलिंग पासून सायकल रॅली काढण्यात आली.
कोल्हापूरच्या अन्वी घाटगे या चिमुडीनं कर्नाटकातील सर्वोच्च मूल्यगिरी शिखर सर केलंय. हे शिखर सर करणारी ती सर्वात लहान गिर्यारोहक ठरली. अन्वीच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. बारामतीमध्ये 170 एकरावरती कृषी शेती प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी राज्यभरातून शेतकऱ्यांनी गर्दी केली. तर शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाबरोबर भरड धान्याची शेती केल्यास शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळेल अशी माहिती या प्रदर्शनातून देण्यात येते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दादरच्या स्वामीनारायण मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी नीलकंठवर्णी महाराजांचं सुद्धा दर्शन घेतलं. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत रहा न्यूज18 लोकमत. शिक्षक मतदार संघात